अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 27 मध्ये आपण काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस व्हॉट, व्हेअर, हू, हुम आणि व्हेनने बघितली होती. आजच्या पार्ट 28 मध्ये आपण पुढचे प्रश्नार्थक वाक्ये म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण विच म्हणजे कोणती, हुज म्हणजे कोणाचे, व्हाय म्हणजे का आणि हाऊ म्हणजे कसे या 4 शब्दांनी बघणार आहोत. हा व्हिडिओ बघता बघता आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि अल्पनिता शोला सबस्क्राईब नक्की करा व त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर आता सुरू करूयात पहिले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू म्हणजे आम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ. ठीक आहे. विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू म्हणजे आम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ. पुढचे वाक्य बघूयात. विच लँग्वेज डू यू वॉन्ट टू लर्न म्हणजे तुम्हाला कोणती भाषा शिकायची आहे. विच लँग्वेज डू यू वॉन्ट टू लर्न म्हणजे तुम्हाला कोणती भाषा शिकायची आहे. पुढचं वाक्य. हूज साडी आर यू वेअरिंग म्हणजे तू कोणाची साडी नेसली आहेस. हूज साडी आर यू वेअरिंग म्हणजे तू कोणाची साडी नेसली आहेस. नेक्स्ट. हूज दिस फार्म हाऊस हे फार्म हाऊस कोणाचे आहे. हूज दिस फार्म हाऊस म्हणजे हे फार्म हाऊस कोणाचे आहे. नेक्स्ट. वाय आर यू सो हॅपी म्हणजे तू इतका किंवा इतकी आनंदी का आहेस. वाय आर यू सो हॅपी म्हणजे तू इतका किंवा इतकी आनंदी का आहेस. नेक्स्ट. वाय डज शी ऑलवेज कंप्लेन ती नेहमी तक्रार का करते. वाय डज शी ऑलवेज कंप्लेन ती नेहमी तक्रार का करते. नेक्स्ट. हाऊ इज दॅट पॉसिबल म्हणजे ते कसं शक्य आहे. हाऊ इज दॅट पॉसिबल म्हणजे ते कसं शक्य आहे. पुढचं वाक्य. हाऊ डू यू प्रोनाऊन्स दिस वर्ड म्हणजे तुम्ही या शब्दाचा उच्चार कसा करता. हाऊ डू यू प्रोनाऊन्स दिस वर्ड म्हणजे तुम्ही या शब्दाचा उच्चार कसा करता. तर अशी ही काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आज आपण बघितली. आपले बहुतेक सर्व इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्या 2 पार्ट म्हणजेच पार्ट नंबर 27 आणि 28 मध्ये पूर्ण झाले. ज्यांनी कोणी पार्ट नंबर 27 पाहिला नसेल त्यांनी नक्की बघावा आणि पार्ट नंबर 27 आणि 28 यांची खूप प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या अल्पनिता शोच्या पार्ट नंबर 29 मध्ये. धन्यवाद.